मुक्ताईनगर तालुक्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून 3 ते 4 पावसांमध्ये वादळी वारे व ढगांच्या गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केलेली आहे। यंदाच्या खरीप हंगामात 28,693 हेक्टरवर पेरणी केली जाणार असून त्यापैकी 17,088 हेक्टर क्षेत्रावर बागायती कापूस, सोयाबीन, ज्वारी, मका, तूर, उडीद या पिकांची लागवड केली जात आहे। तालुक्यातील सन 2025-26 या वर्षाच्या खरीपात लागवडीचे क्षेत्र हे 28,693 आहे। त्यापैकी बागायती कापूस 14,069 हेक्टर, कोरडवाहू कपाशी 1,329, सोयाबीन 20, ज्वारी 90, मका 656, तूर 828, मूग 48 व उडीद 48 हेक्टर असे एकूण 17,088 हेक्टरवर ही लागवड केली जात आहे। काही क्षेत्रात अद्यापही जमिनीची मशागत बाकी असून 11,605 क्षेत्र लागवडीचे बाकी आहे। या क्षेत्रातील मागील वर्षाच्या तुलनेत कापसाची लागवड मात्र याकडे कमी होऊन तूर व मक्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे। बीज प्रक्रिया करूनच पेरणी आणि लागवड करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभिजित शिंदे यांनी केले आहे। आपण बघू शकता शेतकरी आपल्या शेतामध्ये नांगरणी त्यानंतर पेरणीचे कामं करत आहेत। विशेष म्हणजे हा फोटो मी बोदवड तालुक्यातील घेतला असून बोदवड तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे मित्र आबासाहेब पाटील मानमोळीकर यांचा हा प्रत्यक्ष स्वतः शेतामध्ये पेरणी करत असताना व मशागत करत असतानाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करा। वाडेकर्स इन्फो न्यूज। जय हिंद, जय महाराष्ट्र।